आपल्यासोबत अजितदादा पवार हे आहेत। खरं तर आज वाढदिवस आहे दादांचा। दादा आज खरं तर वाढदिवस आहे, तुम्हाला टीव्ही नाईनतर्फे शुभेच्छा। आज तुम्ही रांजणगावमध्ये दर्शन घेतले, काय मागणी केली? काही नाही, मी इथं जात असताना रांजणगाव गणपतीच्या जवळून जात होतो। साहजिकच आपली पद्धत आहे की आपण अशा पद्धतीने दर्शन घेत असतो। ते दर्शन घेण्याच्या करता मी थांबलोय। आता पुढे मी नगर जिल्ह्यात माझे माता भगिनी मुलींना भेटायला चाललेलो आहे। खरं तर तुम्ही मागाशी बोलला की शिरोळ जनतेने माझ्यावरती पुन्हा निवडून द्या, मी पुन्हा अजून योजना आणेल, नक्की काय याच्यामधनं काय? तसं नाही, मी त्याच्यामध्ये माझे स्वभाव सगळ्यांना माहिती आहे। मी आव्हान केलेलं आहे, शेवटी जनता जनार्दन सर्वस्व असते, तो त्यांचा अधिकार आहे, तो त्यांचा मान आहे। त्याच्याबद्दल मी विनंती करू शकतो, द्यायचं नाही द्यायचं तो त्यांचा अधिकार आहे। खरं तर शरद पवार हे कुठेतरी मोठे भ्रष्टाचारी असल्याचा आरोप खरं तर अमित शहा यांनी केला। मला नो कॉमेंट्स। मोठे सरदार असल्याचा त्यांनी आरोप केला। या ठिकाणी खरं तर पाहिलं तर अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं काल पुण्यामध्ये की ज्या पद्धतीने मोठे सरदार शरद पवार हे भ्रष्टाचाराचे मोठे सरदार असल्याचा आरोप केला, मात्र यावरती अजित पवार यांनी कोणती प्रतिक्रिया दिलेली नसल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण सुशांत सामी सुनील दिले, टीव्ही 9 मराठी, रांजणगाव, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।